बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवत पूजा खेडकरनं यूपीएससीची परीक्षा दिली। मात्र दुसरीकडे खऱ्या गरजवंतांना मात्र दिव्यांग प्रमाणपत्र मिळत नसल्यानं स्पर्धा परीक्षांपासून वंचित राहावं लागतंय। जे हॉस्पिटलकडून 40% दिव्यांग असल्याचा अहवाल देऊनही वंदना पवार या तरुणीला नाशिकच्या शासकीय रुग्णालयाकडून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तर गेल्या 2.5 वर्षांपासून वंदना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नाशिकमधील शासकीय रुग्णालयाच्या खेटा घालतीये। विशेष म्हणजे याच रुग्णालयाने एकाला अर्जही केला आणि त्याच दिवशी दिव्यांग प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती मिळाली आहे। मात्र असं असताना देखील वंदनाला वेगळा न्याय का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। वंदना स्पर्धा परीक्षेची तयारी करते, मात्र प्रमाणपत्र मिळत नसल्यानं तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। माझं UDID द्या, म्हणजे माझं रिअल म्हणजे आता मेडिकल बोर्ड जे महाराष्ट्रामध्ये त्यांनी मला जे दिलेलं आहे त्यानुसार मला UDID प्रमाणपत्र मिळावं। फक्त प्रमाणपत्रासाठी हा संघर्ष। मला आधी माझ्याबरोबर हे सगळं मी 3 वर्षापासून संघर्ष करत होते, पण ज्यावेळेस मला आता टीव्हीवर न्यूज कळाली, नंतर आधी पण मॅटमध्ये ज्या मुलावर केस पडली, त्यानंतर मला ज्या मुलांनी केस टाकली, माझ्याबरोबर अभ्यास करणारे काही मुलं आहेत, त्यांनी मला माहिती दिली की माझी सगळी इन्फॉर्मेशन त्या मुलाकडे होती। मी कॉम्पिटिटर होती त्याची, मला मुख्य परीक्षेला किती मार्क्स होते आणि ज्या महिन्यामध्ये माझं मल्टिपल कॅटेगरीतून सिंगलमध्ये टाकलं, त्याच महिन्यात त्याला एका रात्रीतून, म्हणजे आज नोंदणी केलेली आहे माझ्याकडे तो कागद आहे आणि उद्या सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याला।